आजच्या कथेचं नाव आहे शिव प्रगट झाला. मधु आणि कैटव यांच्या शरीरावरील चरबीतून पृथ्वी आकारास आली. आता पृथ्वीला नटवायची वेळ झाली होती. ब्रह्माने सुमेरू, कैलास, हिमालय आणि मलय यासारखे 8 प्रमुख पर्वत आणि जम्बूद्वीप, कुशद्वीप, पुष्करद्वीप यांसारखी 7 महाद्वीप निर्माण केली. हे नवजात जग सामावून घेण्यासाठी नद्या आणि महासागर वाहू लागले. सुवर्ण अंड्यामध्ये या साऱ्या गोष्टी गर्भावस्थेत होत्या. निर्माता त्यांना आता प्रत्यक्ष स्वरूप देत होता. वृक्ष, वनस्पती, फळं आणि फुलं. पृथ्वी आकार घेत होती. तिला अवयव आणि हातपाय मिळाले. हा भूलोक, त्यावरील भाग होता स्वर्गलोक आणि त्याखालील भाग 7 हिस्सांमध्ये विभागला होता. अटळ, विटळ, सुतळ, तलातळ, महातळ, रसातळ आणि पाताळ. आणि या 3 लोकांच्या वरती होतं वैकुंठ, विष्णूचं निवासस्थान. समयाचं चक्र सुरू झालं. विष्णूने समय 4 युगांमध्ये विभागला. शुभ रंगाचं सत्ययुग, लाल त्रेतायुग, पिवळ्या रंगाचं द्वापार युग आणि काळ्या रंगाचं कलियुग. सर्व युग एकत्र केल्यावर तयार होतं ते महायुग. परब्रह्माचे नेत्र आता क्षणभरही बंद होत नव्हते. ब्रह्मांडावर नजर ठेवण्यासाठी त्याचे नेत्र सदैव उघडे राहत होते. आता भूलोकावर सृष्टीमधील सर्वोच्च आविष्कार निर्माण करण्याचा क्षण आला होता. आपलीच प्रतिमा असलेला मानव. परंतु त्याच वेळी निर्मात्यासमोर नवी समस्या उद्भवली. ब्रह्माने नेत्र मिटले आणि अंतर्मनातून 4 कुमार किंवा बालऋषी निर्माण केले. त्यांची नावं सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार अशी होती. निर्मात्याचे पहिले पुत्र. त्याच्या दैवी तेजामधून सर्वप्रथम जन्मलेले जीव. त्याच्या मनातून जन्म घेणारे म्हणून ते मानसपुत्र. चौघ असल्यामुळे चतुर्सन अशी त्यांची ओळख होती. त्यांच्याविषयी ब्रह्माला अपार पितृप्रेम वाटायला लागलं. मी तुम्हाला एका विशिष्ट उद्देशाने जन्म दिला आहे. तुम्ही निर्मितीच्या कार्यामध्ये मला मदत करायची आहे आणि त्यासाठीच प्रजनन करून संपूर्ण ब्रह्मांडात मानवाची संख्या वाढवायची आहे. ब्रह्माने 4ही पुत्रांना सांगितलं. मात्र कुमारांनी हात जोडून म्हटलं, नाही नाही. निर्मात्याने रागाने विचारलं. नाही, ते अवतरले. पित्याच्या आज्ञेचा अवहेर करण्याचं धारिष्ट्य करताय तुम्ही. तुम्हाला जीवनाचं दान देणाऱ्यांची अवज्ञा. परमपिता, आम्हाला क्षमा करा, ते उत्तरले. आपण आम्हाला जन्म दिला याबद्दल कृतज्ञ आहोत, पण आम्हाला जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडायचं नाही. असीम अमर्याद विश्व सभोवताली असताना अशा सीमित गोष्टींमध्ये वेळ का वाया घालायचा. त्यापेक्षा या चित्ताकर्षण परब्रह्माविषयी मनन चिंतन करणं आम्हाला अधिक आवडेल. आम्ही सत्य आणि सुचिता यांची अभिव्यक्ती आहोत आणि केवळ त्याची कास धरल्यामुळेच आम्हाला परिपूर्णता लाभेल. हे नश्वर विश्व नव्हे, तर त्या पलीकडे असलेलं अनेक विश्व आम्हाला साथ देत आहेत. हे ऐकून ब्रह्माला धक्का बसला. तो त्यांची मनधरणी करू लागला. निर्मितीसाठी नकार दिल्याने सारच निरर्थक ठरेल असं सांगूनही चतुर्सानांनी विचार बदलला नाही. प्रजननापेक्षाही विश्वाचा अभ्यास करण्यात त्यांना अधिक रस होता. निर्मात्याने वरदान द्यावं यासाठी त्यांनी त्यांच्यापुढे हात पसरले. हे परमपिता, आम्हाला कधीही वृद्धत्व येणार नाही. आम्ही कायम कुमार अवस्थेत राहू असा वर दे. अनंत काल ज्ञान साधना आणि ज्ञान प्रचार करणारे बालऋषी. ब्रह्माने युक्तिवाद करून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण अखेर निरुपयाने अनुमती दिली. आपले मानसपुत्र जाताना पाहून तो प्रचंड क्रोधित झाला.
त्याच्या तीव्र भावना वेगामुळे तिसरीच समस्या निर्माण झाली. क्षोभाची परिसीमा झाल्यानंतर तो क्रोधागार ब्रह्माच्या भाल प्रदेशामधून प्रखर अग्निरेखेच्या स्वरूपात बाहेर पडला. त्या ज्वालेमधून असं एक अलौकिक अस्तित्व निर्माण झालं. लाल भडक नेत्र असलेल्या त्या अस्तित्वाने आक्रमणपणे गर्जना केली, मी कोण आहे? माझं नाव काय आहे? ब्रह्म भयचकित होऊन पाहत राहिला. काय उत्तर द्यावं हे त्याला सुचत नव्हतं. तेव्हा त्या अस्तित्वाच्या डोळ्यातून जणू ठिणग्या निघू लागल्या. तो जोरात डरकाळी फोडून म्हणाला, माझं नाव सांग. गर्जना आणि रक्तवर्णाचा मूळ शब्द रुद असा आहे. हे वेळीच लक्षात आल्यानंतर निर्माता म्हणाला, रुद्र. तुझं नाव रुद्र. रुद्र हाच शिव, महादेव, परब्रह्माची आणखी एक दैवी निर्मिती. तमस गुणांचा अधिपती. आता वैश्विक त्रिमूर्ती पूर्ण झाली. ब्रह्म निर्माता, विष्णू रक्षण करता आणि शिव विनाश करता. शिवाच्या भयकारी आकृतीमधून गूढ आणि प्रक्षुब्ध ऊर्जा बाहेर पडत होती. ब्रह्माने हात जोडून देवाला शांत केलं. निर्मिती प्रक्रियेमध्ये सहकार्य देण्याची विनंती केली. त्यास शिवाने मान्यता दिली आणि लगेचच एकामागून एक जीव निर्माण करण्यास सुरुवात केली. ब्रह्माला अपार आनंद झाला, कारण त्याला कार्यात तत्परतेने मदत करणारा हा एक सहकारी मिळाला होता. मात्र निर्मात्याच्या चेहऱ्यावरील आनंद पुढच्याच क्षणी पुसला गेला. महारुद्र हे काय करत आहेत? पेशीचं विभाजन होऊन नव्या पेशी उत्पन्न व्हाव्या तसा तो स्वतःशीच प्रतिरूप अत्यंत वेगाने निर्माण करीत होता. ओळीने एकामागून एक रुद्र बनण्याची प्रक्रिया सुरू होती. हे कमी भीतीदायक होतं म्हणून की काय, हे सर्व रुद्र अमर होते. तब्बल 11 रुद्र ब्रह्मासमोर उभे होते. ते दृश्य पाहून ब्रह्माने भयभीत होऊन बाहू उंचावले. थांब थांब, तू असं करू शकत नाहीस महादेवा. काय करू शकत नाही? सर्वांना अमरत्व देता येणार नाही. का नाही? कारण त्यामुळे वैश्विक तोल ढळेल. नवे जीव मर्त्य असायला हवेत. या विश्वाप्रमाणेच मृत्यूनंतर तेही पुन्हा जन्म घेतील. निर्मिती चक्र शाश्वत राहण्यासाठी जन्म मृत्यूचा फेरा चालू राहणं आवश्यक आहे. तू मर्त्य जीव निर्माण का करीत नाहीस? शिवाने नकारार्थी मान हलवली. मला केवळ अमरत्व लाभलेला जीव निर्माण करता येतात. त्यामुळे तुझ्या निर्मिती प्रक्रियेत बाधा येत असेल तर मला तिच्यामध्ये सहभागी होता येणार नाही. त्यापेक्षा मी तपस्या करणं पसंत करेल. असं बोलून रुद्रदेव निघून गेला. त्याने मागे सोडलेल्या 11 रुद्रांकडे ब्रह्माने लक्ष केंद्रित केलं. त्याच्या मानसपुत्रांनी निर्मितीस स्पष्ट नकार दिला होता, तर दुसरीकडे शिवाने अनेक शिवांना जन्म दिला होता. या दोन्ही गोष्टीमुळे त्याच्या ब्रह्मांडाला लाभ झाला नव्हता. 11 रुद्रांना राहण्यासाठी जागा हवी होती. त्यासाठी त्यांचा एकच गोंधळ सुरू झाला. त्यावेळी निर्मात्याने त्यांना वेगवेगळी 11 स्थानं दिली. एकाला हृदय दिलं, तर 5 जणांना 5 ज्ञानेंद्रियात जागा दिली. बाकीच्या 5 रुद्रांना 5 तत्वांमध्ये स्थान दिलं. रुद्र निघून गेले. ब्रह्म पुन्हा एकटा पडला. महादेवाचं कार्य विनाश करणं हेच होतं. तो निर्मिती करू शकणार नाही हे लक्षात न आल्याबद्दल ब्रह्म, विष्णू आणि शिव या तिघांची कार्य अतिशय पवित्र आणि पूर्वनिर्धारित आहेत. त्यामध्ये ढवळाढवळ करता येणार नाही. हा वैश्विक नियम कधीही बदलणार नाही. या गोष्टीचं विस्मरण झाल्याबद्दल तो स्वतःला दूषण देऊ लागला. निर्मिती हे केवळ त्याच्या एकट्याचं कर्तव्य आहे आणि त्यानेच ते कोणाच्याही मदतीविना निभवायला हवं हे ब्रह्माला समजून चुकलं. त्याने पुन्हा सूत्र हातात घेतली, परंतु मार्गातील अखेरचा अडथळा वाट पाहतच होता.